संशयित आरोपी वाल्मिक कराडभोवती सीआयडीने चौकशीचा फास आवळला. कराड आज सीआयडीला शरण येण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 4 आरोपींची बँक खाती गोठवली, तर अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची माहिती. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडाच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी, तर एनसीपीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेंची दिवसभर चौकशी. पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती. खाते वाटपानंतरही आशिष शेलार, दादा भुसे, योगेश कदमांसह 18 मंत्र्यांकडून पदाची सूत्र हाती घेण्यास विलंब. म्हाडाचे उपाध्यक्ष संजू जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप. खिरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आयटी क्षेत्र नव्यानं भरारी घेण्याच्या तयारीत. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार. नोकर भरतीचा फोकस एआय, डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार. नववर्षात खतांच्या किमती भडकणार. खतांच्या किमतीत सरासरी 255 रुपयांची वाढ होणार. नवीन वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता. वाढती तूट भरून काढण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण लवकरच घेणार निर्णय. अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा. भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये तुफान बर्फवृष्टी. गंगोत्रीकडे जाणारा हायवे बंद. बीआरओ कडून रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू.